एका 40 वर्षीय व्यक्तीने पुण्यात फिरायला जायचं ठरवलं. पुण्यात फिरत असताना त्याला बुधवार पेठेत जायचं मनात आलं. तिथे गेल्यावर त्याला त्या परिसरात फिरायचं, वेगवेगळे चेहरे पाहायचे आणि तिथला नजारा अनुभवायचा होता. म्हणून तो बुधवार पेठेत गेला आणि तिथे फिरू लागला. फिरत असताना त्याची भेट एका महिलेशी झाली. ती महिला त्याच्याशी गोडगोड बोलू लागली. हा व्यक्तीही तिच्याशी गोडगोड बोलू लागला. बोलता बोलता दोघांमध्ये एक करार झाला. त्यांनी पैसे आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा केली. त्या महिलेने सांगितलं, तुला जशी मुलगी हवी तशी मी तुला दाखवते, पण त्यासाठी तुला एवढे पैसे द्यावे लागतील. तो व्यक्ती म्हणाला, मला कमी समजलंस काय? सांग किती पैसे हवेत, तू म्हणशील तेवढे पैसे मी देतो, पण माझं काम नीट कर. महिलेला हा विश्वास वाटला आणि त्या व्यक्तीलाही तिच्यावर विश्वास वाटला. मग ती त्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन फिरू लागली आणि सगळं काही दाखवू लागली. सर्व दाखवल्यावर तिने पैशाची मागणी केली. त्या व्यक्तीने खिशात हात घातला, मोबाईल काढला आणि म्हणाला, तुझा स्कॅनर दे, मी तुला लगेच पैसे पाठवतो. पण जेव्हा पैसे पाठवण्याची वेळ आली तेव्हा एक धक्कादायक घटना घडली. नेमकं काय झालं ते मी तुम्हाला आता सविस्तर सांगणार आहे. पण त्यासाठी जर तुम्ही आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल नोटिफिकेशनही ऑन करायला विसरू नका. ही संपूर्ण घटना पुण्यातील बुधवार पेठेतल्या एका नव्या इमारतीत घडली. या परिसरात अनेक इमारतींमध्ये व्यावसायिक कामं चालतात. हा 40 वर्षीय व्यक्ती तिथे फिरायला आणि तिथला अनुभव घ्यायला गेला होता. तिथे त्याची ओळख तमन्ना नावाच्या एका महिलेशी झाली. दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. त्याने तिला सांगितलं, मला हे दाखव, ते दाखव, माझं काम नीट कर. तमन्नानेही त्याचं सगळं ऐकून त्याला हवं ते दाखवलं. पण जेव्हा पैशाची मागणी झाली तेव्हा त्या व्यक्तीने मोबाईल काढला, तमन्नाचा QR कोड स्कॅन केला. पण पैसे पाठवायची वेळ आली तेव्हा त्याला त्याच्या मोबाईलचा पासवर्डच आठवला नाही. त्याने एकदा पासवर्ड टाकला, चुकला. दुसऱ्यांदा टाकला, पुन्हा चुकला. तिसऱ्यांदा टाकला तरी चुकला. यामुळे तमन्नाला खूप राग आला. ती ओरडू लागली, पैसे नाहीत तर इथे का आलास? माझा वेळ का वाया घालवतोस? असं म्हणत ती त्याच्यावर चिडू लागली. दोघांमध्ये भांडण सुरू झालं. तिथे अजून 2 महिला, अनुजा आणि सोनिया या दोघी आल्या. या तिघींनी मिळून त्या व्यक्तीला मारायला सुरुवात केली. त्याला खूप मारहाण झाली. घटनेनंतर त्या व्यक्तीने लगेच जवळच्या फरसनखाना पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवली आणि त्या ठिकाणी जाऊन त्या तिन्ही महिलांना ताब्यात घेतलं. त्यांच्यावर चौकशी करून कारवाई केली. या घटनेतून एक गोष्ट शिकायला मिळते की ऑनलाईन पेमेंट करणं कधी महागात पडू शकतं. कधी नेटवर्क नसतं, कधी बँकेचा व्यवहार अडकतो. अशा वेळी खिशात रोख पैसे ठेवणं गरजेचं आहे. जर खिशात पैसे असतील तरच अशा ठिकाणी जावं आणि व्यवहार करावा, नाहीतर अशा घटना घडू शकतात. काही लोक पुण्यात फिरायला गेले की थेट बुधवार पेठेत जाऊयात, बघूया काय आहे असं म्हणतात. पण या घटनेतून त्यांना काय अनुभव येतो हे तुम्हाला समजलंच असेल. आता या प्रकरणात नेमकी चूक कुणाची आहे? त्या व्यक्तीकडे पैसे होते पण पासवर्ड विसरल्यामुळे तो पैसे देऊ शकला नाही. दुसरीकडे त्या महिलांनीही समजूतदारपणे वागायला हवं होतं. त्याला शिवीगाळ करणं किंवा मारहाण करणं चुकीचं होतं. मारहाण करणं हा कायद्याने गुन्हा आहे. म्हणूनच त्या महिलांवर कारवाई झाली. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कुणाची चूक होती आणि कोणी काय करायला हवं होतं हे स्पष्टपणे लिहा. आणि अशाच सत्यकथेसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.